गुणरणपोषणोदयं जीवस्य परिवर्णं मोक्षम्। जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय परमपूज्य चातुर्चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय परमपूज्य आचार्य सुंदर सागर जी महाराज की जय। जय परमपूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। नमस्कार। जीवकांमध्ये लेशाधिकार आहे प्रकरण चाललं होतं आपलं। आयुबंधाला योग्य परिणाम कोणते आहेत? तर लेशेचे एकूण किती अंश सांगितले? 26. कोणत्या क्वेश्चन सांगितले? 26 अंश। सीमा भाभी 18 अंश 26 अंश कसे सांगितले? प्रत्येक लेशांचे उत्कृष्ट, मध्यम आणि जघन्य असे 3 भेद, म्हणजे 6 लेशांचे किती झाले? 18 भेद झाले। आणि आयुबंधाला योग्य असे 8 अपकर्ष काळामध्ये होणारे ते 8 अंश सांगितले। ते कोणते 8 अंश सांगितले? की कापोत लेशेच्या उत्कृष्टापासून ते पीत लेशेच्या उत्कृष्टापर्यंत जे मधले आहेत ते सगळे आयुबंधाला योग्य आहेत। ज्याला आपण ते आयुबंध योग्य आणि अयोग्य परिणाम बघतो त्यावेळेला सगळे इथपासून इथपर्यंत आयुबंध होत आहे। इथं पण आहे आयुबंध, परंतु ह्या तिघांना ह्याच्यामध्येच गर्भित केले असं लावायचं त्या ठिकाणी, कारण त्याचे स्वतंत्र वेगळे घेतले नाहीत अंश। ते पण मध्यम कृष्णलेशाचे मध्यम अंशच आहेत, ते सुद्धा आयुबंधाला कारणीभूत आहे। मग इथं कृष्णलेशाचे मध्यम आहेच ना, त्याच्यामध्ये त्याला गर्भित धरलेलं आहे। तर हे लेशेचे अंश सांगितले। आता आयुबंधाला योग्य सांगितलं 8 अपकर्ष काळामध्ये होणारे। तर 8 अपकर्ष काळ म्हणजे काय? तर एकूण जे आपले आयु आहे त्या आयुचे त्रिभाग करायचे, 3 भाग करायचे। आता किती आयुष्य आपल्याला माहितीये का? तुझे असेल ते सर्वज्ञ भगवंतानंतर माहिती आणि वस्तुव्यवस्थेमध्ये आहे कोणती ना कोणती तरी आयु आपली। मग त्या आयुचे 3 भाग केल्यानंतर 2 त्रिभाग आयुष्य गेल्यानंतर जो पहिला अंतर्मुहूर्त येईल, बरोबर 2 त्रिभाग गेले की त्याच्यानंतरचा पहिला अंतर्मुहूर्त तो आयुबंधाला योग्य आहे। परंतु त्यामध्ये जर त्या आयुबंधाला योग्य परिणाम आहेत ते झाले तर तिथं आयुबंध होणार, आणि त्या काळामध्ये जर हे मध्यम अंश झाले नाहीत तर त्या ठिकाणी आयुबंध होणार नाही। म्हणून सांगितलं 8 अपकर्ष काळ। जसं उदाहरण घेतलं या ठिकाणी, जसं 6561 वर्ष कुणाचं आयुष्य आहे, या काळात तर कुणाचं नाही, कमीच आहे, परंतु एक हिशोब सांगण्यासाठी हे लक्षात आलं काय? सगळं हे दाखवायचं होतं, कालचं ते गडबड झाली थोडी म्हणून, की इथं ओळीनं इथं कृष्णलेशाचं उत्कृष्ट आहे। कृष्णलेशा इथून सुरू झाली त्याचा जगन्य परिणाम कुठं इथपर्यंत आहे, म्हणून कृष्णलेशाचे सगळे एकूण परिणाम कुठून कुठपर्यंत होणार? इथपासून ते इथपर्यंत, म्हणजे सगळ्यात जास्त कृष्णलेशाचे परिणाम आहेत, कारण हे भूभाग आहे कृष्णलेशाचं। नीललेशा कुठून आहे? इथून, म्हणजे पृथ्वी रेखामध्ये नीललेशा आहे, म्हणजे ज्याला पाषाण रेखा समान जे कशा होतील तर त्याला कृष्णरेषाच असणार, त्या ठिकाणी म्हणजे उत्कृष्ट संक्लेश परिणाम असणार। आणि नीलरेषेचे परिणाम इथून ते कुठं? इथं धुली रेखापर्यंत आहे। धुली रेखामध्ये नीलरेषा आणि पृथ्वी रेखामध्ये आहे, शिरामध्ये पण नाही आणि जलरेखामध्ये पण नाही। तसंच कापोत लेशा पण ह्याच्या दोन्हीमध्येच आहे। त्या दोन्हीमध्ये सगळे 6 लेश आहेत। तिथे शिलाभेदमध्ये कृष्णरेषाचा आहे आणि तिकडे जलरेखामध्ये शुक्ललेशाचा आहे। तर हे ते परिणाम सांगितले, आणि आयुबंधाला हे 8 सांगितले। आता
8 अपकर्ष काळामध्ये होणार आहे. तर 8 अपकर्ष काळ म्हणजे काय ते बघूया आपण. बुद्धिमान आयु. बुद्धिमान आयु म्हणजे काय म्हणायचं? आयु. बुद्धिमान आणि बुद्धिमान असे दोन प्रकारचं आयु सांगितलं जातं. म्हणजे आता ज्या आयुचा उदय आहे त्याला आपण भोगत आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? बुद्धिमान आयु. आणि एक बद्धमान आयु म्हणजे बांधली जाणार आहे. आता त्याचा उदय नाहीये. पुढच्या भवासंबंधीची आयु आपण ह्या भवात बांधणार. आता ही आयु कुठं बांधली आपण? मागच्या भवात बांधली. म्हणून सांगितलं ना की पुढच्या आयुष्य आत्ताच्या परिणामावर अवलंबून आहे. पुढचं तुम्हाला कुठलं गती मिळणार हे आत्ताच्या परिणामाने ठरणार आहे. म्हणून सगळं काय सांगितलं की का समाधी साधायची? पुढची आपली गती चांगली मिळते म्हणून समाधी साधायची. कोणते चांगले परिणाम का करायचे? तर आपल्याला आता वर्तमानामध्ये ज्या अवस्थेमध्ये दुःखाचं वेदन होते ती अवस्था नकोशी वाटते ना. ती अवस्था पुन्हा आपल्याला प्राप्त होणे म्हणजे त्याच्यासाठी पुरुषार्थ आता करायचा आपल्याला. म्हणून परिणामांची विशुद्धी सतत वाढवायची. मग काय सांगितलं? आयुबंध बद्धमान आयु आपण जे बांधतो त्या भावामध्ये त्याला बद्धमान आयु म्हटलं. त्याच पहिल्यांदा सांगते. एक वर्तमान आपली आयु किती आहे? 6561 आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? 3 भाग करायचे म्हणजे 3 भागायचं. एक भाग काय येणार? 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 दोन्ही आणि इथं हे 2 उरणार ना. 3 एके 3, 2 उरणार. 3 आठे 24 आणि 2 3 आठे 24, 2 म्हणजे 3 7 21, 2187. हा काय झाला? त्रिभाग. म्हणजे आयुष्य एवढं शिल्लक राहिलं म्हणजे किती व्यतीत झालं? ह्याच्या दुप्पट. किती होणार? 4300 तो गुणाकडे गेला. 7 दोन्ही 14 चा 1 82 16 आणि 1 17 चा 1 पैकी 3 4374. एवढं आयु संपलं त्याचं आणि राहिलं की ते 2187 वर्ष राहिलं शिल्लक. तर त्यावेळेला त्या जीवाला पहिल्यांदा आयु बंद होण्याचा काय चान्स आहे तिथं म्हणजे होऊ शकतो त्या ठिकाणी. पहिला अपकर्ष काळ. आयु बंद आयुष्यामध्ये 8 जास्तीत जास्त 8 वेळा होतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळा होत नाही. मग कधी होतो? तर आपल्या आयुष्याचे 3 भाग करायचे. 2 त्रिभाग व्यतीत झाल्यानंतर जो पहिला अंतर्मुहूर्त येईल त्यावेळेला आयुबंध होऊ शकतो. तर त्याला पहिला अपकर्ष काळ म्हटलं. तर त्यावेळेला आयुबंध झाला समजा तर होऊ शकतो, नाही झालं तर नाही पण होऊ शकणार. मग पुन्हा शिल्लक राहिलेलं आयुष्य किती राहिलं? 2187 वर्ष. मग त्याला पुन्हा काय करायचं? आपण करायचं 2187. आता पुन्हा 3 भागायचं याला तर किती येणार? 3 7 21, 3 दोन्ही 6, 3 7 729 वर्ष राहिले पुन्हा शेवटचे. तर त्यावेळेला पुन्हा दुसरा चान्स आला त्याला म्हणजे दुसरा अपकर्ष काळ म्हणायचं. पहिला अपकर्ष काळ 2187 वर्ष शिल्लक राहिले असताना पहिला अपकर्ष काळ आला. पुन्हा 729 वर्ष आयुष्य राहिलं त्याचं शिल्लक म्हणजे 6561 मधून हे वजा करा 729 तेवढं निघून गेलं आयुष्य. तर तो दुसरा अपकर्ष काळ. मग ह्या काळात आयुबंध झाला तर दुसऱ्या काळामध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा होणार पण नाही. होऊ पण शकतो किंवा नाही पण. त्या काळामध्ये आयुबंधाला योग्य जे मध्यम अंश आहे ते झाले तर तिथं आयुबंध होऊ शकतो, नाही तर होणार नाही. पुन्हा या 3 भागा किती येणार? 3 दोन्ही 6, 3 3 12, 3 3 12,
3 चौक 12 आणि 3 त्रिक 243 वर्ष शिल्लक राहिली, त्याला तिसरा आकर्ष काळ आला. पहिला अंतर्मुहूर्त असेल त्याच वेळेला तिथं आयुबंध होऊ शकेल. मग कसं आहे, आयुबंध व्हायला लागला. 243 मध्ये पुन्हा 3 भाग ते किती शिल्लक राहिले? 3 8 24 3 1 3. जे 81 वर्ष त्याचे आयुष्य शिल्लक राहिले तर त्याला चौथा अपकर्ष येईल. पुन्हा याला 3 भाग 27 पाचवा अपकर्ष. पुन्हा याला 3 भाग 9 वर्ष शिल्लक राहिले त्याला सहावा अपकर्ष. पुन्हा 3 वर्ष शिल्लक राहिले त्याला सातवा अपकर्ष. तीन तर हे सातवा अपकर्ष काळ आणि पुन्हा 1 वर्ष राहिले शिल्लक तर त्याला 8वा अपकर्ष. आता आपले 81 जर घेतलं गेलं तर घेतलं तरी चालतंय, कारण आता 81 म्हणजे मीडियम आहे म्हणून समजा वर्ष आयुष्य आहे. तर 81 वर्षाचं आपलं आयुष्य असेल समजा तर पहिला अपकर्ष कधी येणार? 27 म्हणजे 54 वर्ष झाले आणि पहिला अंतर्मुहूर्त येईल त्यावेळेला काय होणार? आयुबंध. मध्ये तर जवळजवळ सगळे 54 वर्षाचे झाले, त्यामुळे पहिला अपकर्ष आलाय म्हणून समजा गेलाय. तसे परिणाम असले आयुबंधाला योग्य असले तर होणारच का? तसं काही नाही, योग्य असले तरी होईल पण नाही पण कसं? हा, सगळे निमित्त मिळाले तर होणार की तिथं आयुबंधाला योग्य असेल तर. म्हणजे नुसते परिणामच नाही, बाकीचे निमित्त परिणाम बाकीचे काय? जे तसं हा लेशाच की फक्त लेशाच एक कारण का अजून काय कारण? हा, आयुबंधाला योग्य परिणाम असतील तर असं म्हटलं जाते सगळीकडे. आयुबंधाला योग्य परिणाम असतील तर तिथं आयुबंध होईल, नाही तर होणार नाही असं. त्यावेळेस कृष्ण दीक्षा किंवा उत्कृष्ट कृष्ण दीक्षा किंवा उत्कृष्ट शुक्ल दीक्षा असेल तर त्यावेळेस होणार नाही. उत्कृष्ट किंवा जगणे असेल तर होणार नाही. तर आता समजा 81 वर्षाचं आयुष्य घेतलं तर 27 वर्ष शिल्लक राहिला असताना पहिला होईल, 9 वर्ष शिल्लक राहिला असताना दुसरा, 3 वर्ष शिल्लक राहिला असताना चौथा, 1 वर्ष शिल्लक राहिला असताना 8वा, पुन्हा 1 वर्षाचे पुन्हा 3 भाग करा म्हणजे 8 महिने 4 महिने शिल्लक राहिले आयुष्याचे त्यावेळेला 5वा येणार. पुन्हा 4चे पुन्हा 3 भाग करा, 1 महिन्याने त्याचे दिवस करून हे करावं लागेल. 120 के हाँ उसको 3 कर तो 40 दिन में हो 40 दिन शेष रहा. इथं करूया आपण इकडून, कारण इथं 6561 काय आपलं असणार नाही कुणाचं आयुष्य. त्यामुळे हे उदाहरण पूर्ण बसण्यासाठी घेतले ते टीकाकारानेच घेतले. तिथं काय पहिला अपकर्ष आपला जे 54 वर्ष आयुवर्ष निघून गेलं आपलं आणि त्यावेळेला पहिला अपकर्ष. दुसरं 9 वर्ष शिल्लक राहिलं म्हणजे 72 वर्षाचं आयुष्य झालं आपलं त्यावेळेला दुसरा. महाराजांचा तर बात नाही आता दुसरा अपकर्ष येणार आहे. मग तिसरा अपकर्ष कधी येणार? 3 वर्ष शिल्लक राहिले म्हणजे 81 वर्षाचं आयुष्य 78 वर्ष झाले की त्या ठिकाणी तिसरा अपकर्ष काळ येईल. आता 81 80 वर्ष झाले, 1च वर्ष शिल्लक राहिले त्यावेळेला चौथा अपकर्ष येईल. पुन्हा आता 1 वर्ष म्हणजे हा 4 महिने घ्यायचे. इथे हे वर्ष आहे, 4 महिने शिल्लक राहिले त्यावेळेला 5वा अपकर्ष येईल. तर 4 महिन्याचे दिवस किती होतात? 120 दिवस होतात म्हणजे 80 दिवस गेले, 40 दिवस राहिले आयुष्य. सलग असते ना 3 महिने चालते, त्यावेळेला ते 40 दिवस शिल्लक राहिले त्यावेळेला तो अपकर्ष आला की त्यावेळेला चांगला आयुष्य बंद होणार. हा 6वा अपकर्ष. आता 40 दिवसाचे पण 3 भाग करायचे, 13 दिवस आणि काही तास येणार म्हणजे 13 दिवस किती तास येणार? 39 एकच दिवस राहिला ना, एका दिवसाचे 24 तास, 24 तासाचे 16 तास म्हणजे गेले 26 दिवस आणि हे गेले म्हणजे 13 दिवस आणि 8 तास शिल्लक राहिले त्यावेळेला 7वा अपकर्ष. आणि मग त्याच्या 13 दिवसाचं पण पुन्हा 3 भाग केले, 4 त्रिक 12
जे 4 दिवस शिल्लक राहिले, 4 दिवस आणि वर तास ते 8 दिवशी करायचे. स्थूल रूपाने करूया. आता हे 81 वर्षाचं आयुष्य असेल तर अशी अपकर्ष येतील. आता त्याच्यापेक्षा कमी आयुष्य असेल तर त्याच्या पुन्हा शेवटी अंतर्मुहूर्तामध्ये सुद्धा अनेक अपकर्ष होऊ शकतात. जे कमी आयुष्य असेल तर तर म्हणजे आता काय ह्याच्यावरनं काय लक्षात घ्यायचं की प्रत्येक समयाला आपण सावध राहायला पाहिजे की आपला अपकर्ष कधी येईल काही सांगता येत नाही. आपल्याला माहित नाही किती आयुष्य आहे. 75 वर्ष आहे की 70 आहे की 50 आहे की 60 आहे किती आहे आपल्याला आयुष्य माहित नाही. म्हणून कधीही तो अपकर्ष होऊ शकतो. तर सतत आपल्या परिणामांची विशुद्धी ठेवली आणि त्याला आयुबंधाचा काळ आला तर काय होणार, चांगल्या आईचा बंध होणार. नाहीतर सगळं चांगलं करणार आणि त्यावेळेला जर आपले परिणाम खराब झाले, चांगले झाले तर काय होणार, त्यावेळेला कोणत्या पण आईचा बंध होऊ शकेल. श्रेणिक राजाला कसं झालं, त्यावेळेला मुनींच्या बद्दल त्यांनी निंदारू भाव केले, मुनींचा उपसर्ग केला तर त्याला नरकाईचा बंध झाला. तसं आपल्याला पण परिणाम बिघडले तर कुठल्या पण आईचा बंध होऊ शकेल. म्हणून सतत परिणामांची विशुद्धी ठेवायची. हा तुमचं वय तुम्ही वयात येत आहे ते 70च्या वर झालाय ते किती माहिती, 70च्या जवळ वर असेल. आयुबंध झाले तुम्हाला देवायचा म्हणून दीक्षा घेतली तुम्ही आणि जर समाधी पण होणार चांगली. देवायचं बंद केलं असतं तरी भाव होतो. दीक्षा घ्यायची. आता ह्या 8 अपकर्ष काळामध्ये मग कुणाला काय होईल, ह्याच्यामध्ये 8 वेळेला सगळ्या बंद होणार म्हणजे होऊ शकेल, नाहीतर 7 वेळा होईल. ह्या 8 पैकी कुठल्याही 7 वेळेला पण बंद होऊ शकतं. पहिल्या वेळेला नाही झाला तर दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला, असं 8 वेळेला, किंवा पहिल्या वेळेला झाला दुसऱ्या वेळेला नाही झाला असं होऊ शकेल. जे 8 पैकी 7 अपकर्षामध्ये पण आयु बंद होऊ शकतो. मग 7 मध्ये पण नाही झाला, 6 मध्ये पण होऊ शकतो. कुणाला 5 वेळा आयु बंद होऊ शकतो, कुणाला 4 वेळा, कुणाला 3 वेळेला, कुणाला 2 वेळेला, कुणाला 1 वेळेला सुद्धा आईचा बंध होऊ शकतो. आणि 8 अपकर्ष काळामध्ये कुणाला आईचा बंध झाला नाही. आता 3-4 दिवस शिल्लक राहिला असताना 8वा अपकर्ष आला होता, तिथं पण झाला नाही. तर शेवटचा ज्याला अंतर्मुहूर्त असतो, आवलीचा असंख्यात्व भाग आबादा सांगितले त्याचे असंक्षेपात. आवलीचा असंख्यात्व भाग आबादा त्याची आहे आणि त्याच्या अगोदर अंतर्मुहूर्त आयु संपण्याच्या अगोदर, तर त्यावेळेला काय होणार, तिथं आयुचा बंध होणार. म्हणून मग जर मरताना परिणाम आपले चांगले असतील, विशुद्ध असतील तर म्हणून सांगितलं. आणि हे पण सांगितलं त्यावेळेला की आयुबंध आपण अगोदर केला, परंतु मरताना परिणाम कशा त्याच्यावरून ते आयुचा अपवर्तनाघात पण होऊ शकतोय, कमी जास्त पण आयुष्य होऊ शकते. कारण का बद्यमान आयु आपण जेवढं बांधलं असेल, समजा पहिल्या अपकर्षामध्ये तुम्ही किती बांधलं, वरच्या स्वर्गाचं आयुष्य बांधलं, 8वं सागर, 14 सागर वगैरे असं बांधलं. आणि दुसऱ्या अपकर्षाच्या वेळेला समजा परिणामांच्या मध्ये संकष्ट किंवा मध्ये आधी सुद्धा अपकर्षांतर कधी पण होऊ शकते. बुद्धिमान आयुमध्ये आणि बद्यमान आयुमध्ये अपवर्तनाघात म्हणजे कमी होणं हे कधी पण होऊ शकते परिणामाच्या संकष्टेनं. तसंच श्रेणिक राजाने 7व्या नरकाचा आयुबंध केला. ज्या मुनींच्या गळ्यामध्ये साप घातला त्याला त्याचा आयुबंधाचा काळ होता आणि त्याने 7व्या नरकाचं आयुष्य बांधलं 33 सागराचं. आणि नंतर त्याला 2-3 दिवसांनी ज्याला मुनिराजानं हे पाहिल्यानंतर पश्चाताप झाला की आपण हे किती पाप केलं, त्याने मुनींच्या समोर क्षमा मागितली, पश्चाताप व्यक्त केला. तर त्याला त्याचं जे आयुष्य 7व्या नरकाचं ते 33 सागराचं आयुष्य कट होऊन किती झालं त्या ठिकाणी 84,000 वर्ष ते आयुष्य कमी झालं त्याचं आयुष्य. हे अपकर्षण काळातच होते असं नाही, अपकर्षण कधी पण होऊ शकते. अपकर्षण जे होतं म्हणजे ते आयुचं कमी होणं हे कोणत्या वेळेला होऊ शकते परिणामाच्या निमित्तानं, परंतु उत्कर्षण होणार ते आयुबंधाच्या वेळेस होणार नाही. नरकाला आणि स्वर्गाला असे वेगळे नियम आहेत का? परिणामाची विशुद्धी नाही. कुठल्या
कुठल्या पण आईचं तसंच होणार. देवाचं वरच्या आईचं बांधलेलं आहे आणि नंतर परिणामामध्ये संकलेश आजारी विशुद्धी तेवढी राहिली नाही तर त्याच्या त्या आयुष्याचं काय होऊ शकते, कमी पण होऊ शकते. म्हणजे स्वर्गातलं पण म्हणजे इथं नरकाचं आयुष्य विशुद्ध परिणामाने कमी होणार आणि देवाचं आयुष्य कमी संकलेश परिणामाने होणार. जे पहिला विशुद्ध परिणामाने बांधलेलं आहे परंतु परिणामाची नंतर संकलेशता झाली तर ते आयु कमी होणार आणि नरकामध्ये कसं आहे जास्त आयु बांधलेलं आहे आणि त्याची परिणामांची विशुद्धी झाली तर ते आयु कमी होणार. जे पाप प्रकृतींचं अपकर्षण ते विशुद्ध परिणामाने होणार. जे पाप रूप जे आयुष्य आहे वगैरे नरकायु एकच जे आयु आहे ते पापरूप मांडलेलं आहे आणि 3 आयु जे आहे ते पुण्यरूप आहे. तिऱ्यांची आयु, मनुष्य आणि देवायु. तर त्याचं आयुष्य संकलेश परिणामानं कमी होणार. तिऱ्यांची आयु, देवायु, मनुष्याचं आणि विशुद्ध परिणामानं आयु वाढणार. मग हे सांगत होतं की असे 8 वेळा, 7 वेळा, 6 वेळा, 5 वेळा, 4, 3, 2, 1 वेळा आयुबंध कोणाकोणाचं होणार. मग ह्याच्यामधले आता 2 प्रकार सांगायचे. ह्याच्यामध्ये हे बांधणाऱ्या जीवांचं अल्पबोधत्व. 8 वेळा बांधणारे जीव किती आहेत, 7 वेळा बांधणारे जीव किती आहेत, त्याचं आयुबंधाचं काय सांगितलेलं आहे. आयुबंध करणाऱ्या जीवांचं अल्पबोधत्व आणि ह्या आयुबंधाच्या काळाचं अल्पबोधत्व असं 2 प्रकार घ्यायचे. हा सांगतात काय पहिल्या आकर्षण काळात दुसऱ्या आकर्षण काळात तो चेंज होऊ शकतो का? आयु मात्र जी बांधलेली आहे ती चेंज होणार नाही. त्याच्यामध्ये स्थिती कमी जास्त होऊ शकते परंतु ती आयु बदलत नाही. तीच आयु बांधणार. दुसऱ्या 7 वेळा 8 वेळा बांधला तरी तीच आयु बांधणार. म्हणूनच सांगितलं की त्यावेळेला समजा दुसऱ्या वेळेला नरकायुला बंधयोगी परिणामामध्ये नरकायु बांधले तर दुसऱ्या वेळेला त्याला त्या नरकायुला बंधयोगी परिणाम नाही तर तो बांधणार का, तिथं बांधणारच नाही. त्या योग्य परिणाम असतील तरच बांधणार ना. म्हणून ज्या एका भुवात एकच आयु बांधणार, 2 आयु कधी बांधणार नाही. परंतु त्यामध्ये स्थिती कमी आणि जास्त होऊ शकते. तर स्थिती कमी जी आहे ती रेग्युलर कधी पण होऊ शकते. आपल्या राहिलेल्या आयुष्याच्या काळामध्ये कोणत्याही समयामध्ये आयुचं अपकर्षण होऊ शकते. बुद्धिमानचं पण होतेच. परंतु उत्कर्षण व्हायचं असेल तर ज्यावेळेला पहिल्या आयुचा बंद केला तर दुसऱ्या अपकर्षामध्ये त्याचं उत्कर्षण झालं तर होईल. दुसऱ्या अपकर्षामध्ये आयु बंद केला तरच. कारण का उत्कर्षणाचा काय नियम आहे की बंधामध्येच उत्कर्षण होते. म्हणजे ज्याला बंद करत असतो आपण त्या प्रकृतीचं त्याच वेळेला त्यामध्ये काय होतंय, उत्कर्षण होतंय. बंधाचा अभाव असताना त्याचं उत्कर्षण होत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला अपकर्ष काळ येतील त्यावेळेला त्या आईचं उत्कर्षण होऊ शकेल परंतु मध्ये आधी कधी उत्कर्षण होऊ शकणार नाही. आणि अपकर्षण मात्र त्याला बंधाचा नियम नाहीये अपकर्षणासाठी. मग त्यामुळं तिथं कधी पण होऊ शकते. आता 8 अपकर्ष काळामध्ये कमी जास्त आयु बांधली जाणार. मग त्यातली त्याची कोणती आयु घ्यायची? जी मिनिमम सगळ्यात जास्त असेल ती धरायची. मग ती परिवर्तित होणारच ना तिथं. उत्कर्षण झाले की कमी आयु असेल तर ते उत्कर्षण झाले की ती पहिले पण बांधलेली आयु त्याचं उत्कर्षण होऊन तेवढेच होणार त्या आयु. आणि जर अपवर्तना घात झाला तर ते सगळं कट होऊन त्या आयुमध्ये त्याचं अपकर्षण होऊन सगळं खालीच दिले जाणार ना निशिक. आता दुसऱ्या समजा पहिल्या वेळेला त्याने 2 सागर बांधले, दुसऱ्या वेळेला 1 सागर बांधले तर त्या 1 सागर पर्यंतच ह्याची जी निषेध रचना आहे त्याच्यामध्ये ऍड होऊन जाणार ना. ते 2 सागर आयुष धरली जाणार. जी जास्त आहे ती धरली जाणार. तिथं कमी आहे ती नाही धरली जाणार. जे कमी आहे ती त्याच्यामध्ये निषेध रचना होणार. 1 सागरापर्यंत त्याची निषेध रचना होणार त्याची. तर आता काय सांगायचं होतं की आयुबंधाचे काळ. आता हे एकूण काळ किती होता पहिल्यांदा जीवांच्या अल्पभूत्व घ्यावं मग काळाचं अल्पभूत्व. जीवांचं अल्पभूत्व आणि काळाचं अल्पभूत्व म्हणजे कसं म्हणायचं कमी जास्त. कोण कमी आणि कोण जास्त आहे हे सांगायचं. तर 8 वेळा अपकर्षण करणारे जीव. आता एकूण जीवांची संख्या किती आहे
आयुबंध करणारे जीव, तर जी 16 एकूण जीव राशी आहे, 16 म्हणजे संदृष्टी, त्यामध्ये 13 संसार राशी आहे. त्या संसार राशीमधले आयुबंध करणारे जीव जे आहेत ते किती येणार? काही कमी संसार राशी मात्र असं घेतले. याला संख्याताचा भाग देऊन बहुभाग जीव जे येतात ते एका अपकर्षाच्या द्वारे आयुबंधन करणारे जीव आहेत. या 8 अपकर्ष कसे येतात ते समजलं ना? प्रत्येक त्रिभाग गेला की जे जे आयु असेल त्याला त्यापेक्षा लावायचं. 100 वर्षाचं असेल तर त्याची त्रिभाग करायची. पहिल्यांदा काळाचा अल्पभूतत्व घेतलंय, मग तेच घेऊया आपण पहिल्यांदा. म्हणजे 8 अपकर्षाच्या द्वारे आयुबंध करण्याचे काळ. आता त्याच्यामध्ये प्रत्येक आयुबंधाचे काळ 2 प्रकारचे आहेत, एक जगन्य काळ आणि एक आहे उत्कृष्ट काळ. म्हणजे आयुबंधाचं एकदा आयुबंध सुरू केला बांधायला तर किती काळपर्यंत बांधतो तो? आंतरमुहूर्तपर्यंत आयुबंध होतो. आणि म्हणजे आंतरमुहूर्ताचे जेवढे समय तेवढे आयुकर्माचे काय होतील? समय प्रबद्ध. आयुकर्माचे समय प्रबद्ध एकूण किती असणार? समय प्रबद्ध म्हणजे एका समयात जेवढे आपण कर्मकर्मानं बांधतो त्याला म्हणायचे समय प्रबद्ध. आयुकर्माचे समय प्रबद्ध किती होतील आपल्याला संचित? आंतरमुहूर्ताचे जेवढे समय ते आयुबंध जेवढ्या काळपर्यंत बांधला तेवढे समय त्याचे समय प्रबद्ध त्याचं आयुबंध म्हणजे त्याचं द्रव्य संचित होईल. मग आंतरमुहूर्तच काळ किती पण कमी असू दे किती पण जास्त असू दे, किती काळ आहे आयुबंधाचा? आंतरमुहूर्त. आंतरमुहूर्त कशाला म्हणायचं? आवलीपेक्षा जास्त आणि 48 मिनिटापेक्षा कमी, त्याला म्हणायचं आंतरमुहूर्त. तर हा एखाद्या मिनिटाचाच म्हणा, जास्त पण मिनिटापेक्षा असणार नाही आयुबंध काळ. तर ह्या मध्ये 8 अपकर्षामध्ये जो आयुबंध करेल म्हणजे 8 अपकर्षामध्ये आयु बांधेल अशा जीवाचा जगन्य आणि उत्कृष्ट असे 2 काळ करायचे. तर 8व्या अपकर्षामध्ये त्यांनी जे आयु बांधले, 8वा अपकर्ष शेवटचा, आपण 13 दिवस काढलं तर शेवटी शिल्लक राहिला असताना 4 दिवस ते आलं तर ते शिल्लक राहिला असताना आयुबंध केला. तर त्यामध्ये कोणी थोड्या काळामध्ये बांधेल त्याला म्हणायचं जगन्य काळ, आणि कोणी जास्त म्हणजे आता समजा एक 10 समय घ्या जगन्य आणि उत्कृष्ट काहीतरी 20 समय घ्या, किंवा त्याच्यामध्ये ते केलं तर एकदा कॅल्क्युलेशन सगळं अंकसंदृष्टीनं भून के कॉपी मिली थी मुझे पुरानी, उसमें उन्होंने पूरे 72 काल के अंक संदृष्टि से लेकर के गणित किया था. ते वहीच खरं ते वहीच कुठं पण ठेवली मला लक्षात नाही, म्हणजे ती पुन्हा गेली कुणाकडं, त्याच्यामध्ये एक अंक घेऊन केलं होतं. आपण पण करू शकतो तसं. दोन पहिल्यांदा जगन्य काळ मांडला समजा याचा अपकर्षाचा, याचा किती मांडला आपण? 2 समय. आणि त्याचाच उत्कृष्ट काळ जो आहे तो किती आहे? अधिक आहे ना. जगन्य काळापेक्षा उत्कृष्ट काळ जो आहे तो संख्यात्वा भाग अधिक. तर आता 2 मध्ये 2चा भाग द्या तर किती आला? 1. 2 आपण भाग समजू 1 आला, मग ते 1 मिसळा त्याच्यामध्ये, म्हणजे 3 समय. 2 समय जगन्य काळ झाला आणि उत्कृष्ट काळ 3 समय मानला. एक अंक संदृष्टीने घेऊया आपण फक्त. म्हणजे सगळ्यात हे आयुचे बंधाचे 72 काळ आहेत. 8 अपकर्षामध्ये बांधणारे 8चे काय होणार? जगन्य आणि उत्कृष्ट किती झाले? 16 झाले. 7 अपकर्षाच्या द्वारे आयु बांधणारे ते जगन्य आणि उत्कृष्ट
7 दोन्ही किती झाले 14. 16 आणि 14 किती झाले 30. 6 हा बरं अजून एक 16. आता ह्या 8 अपकर्षवालाचा हा 8वा घ्यायचा, मग त्याचा 7वा, त्याचा 6वा, त्याचा 5वा काढ, त्याचा 4था काढ. येतो येणार वर करावं लागेल. हं? उभं करायचं. फिर वो सब नहीं आएंगे. 8 अपकर्षाच्या द्वारे आयुबंधन करणारे जे आहेत त्यांचे काळ पहिला येणार इथं. तर जगन्य काळ आणि उत्कृष्ट काळ. तर ह्याच्यामध्ये काय घ्यायचं 8वा अपकर्ष, 7वा अपकर्ष, जगन्य उत्कृष्ट सगळे येणार इथं. 6वा, मग 5वा, 4था, 3रा, 2रा आणि पहिला. ज्या जीवाने 8 वेळेला आयु बांधलेला आहे आपल्या एका भावामध्ये, तर त्याचा 8वा जो अपकर्ष काळ असेल तो छोटा असणार सगळ्यात. त्याच्यापेक्षा त्याचा पहिला 7वा असेल तो त्याच्यापेक्षा मोठा असेल का, त्याच्यापेक्षा तो 6व्या वेळेला बांधेल त्याचा काळ मोठा असेल, त्याच्यापेक्षा असं मोठे मोठे येते खालचे काळ. आणि पहिला अपकर्ष आहे तो सगळ्यात मोठा असणार, खालचा पहिला अपकर्ष. जे एकूण जेवढे अपकर्ष होतील ना त्यातला सगळ्या शेवटचा असेल तो कमी असणार, त्याच्या खालचे जे असेल ते मोठे मोठे काळ असतील. सगळं लक्षात येईल आपल्याला. एकदा आपण हे करूया आपल्या लक्षात येईल. शेवटचा काळ त्याला 8वा म्हणतात. ते सगळ्यात 8 वेळेला ज्याने आयु बांधलेला आहे तो 8व्या वेळेला ज्यावेळेला आयु बांधतो त्याचा काळ सगळ्यात लहान छोटा आहे आयुबंधाचा. मग त्याच्यामध्ये पण 8व्या अपकर्षाचे पण 2 भेद आहेत, म्हणजे भेद अनेक होतील. जगन्य आणि उत्कृष्ट. तर जगन्य पण अंतर्मुहूर्त, उत्कृष्ट पण अंतर्मुहूर्त, परंतु जगन्यापेक्षा उत्कृष्टाचा जो आहे तो संख्यात्वा भाग अधिक. जगन्य अंतर्मुहूर्त जे असेल त्याला असं संतुष्टी देतो ना पण त्याला, हे जगन्य आहे अंतर्मुहूर्त. ह्याच्यामध्ये ह्याचा संख्यात्वा भाग मिसळायचा. जगन्यामध्ये त्या जगन्याचा संख्यात्वा भाग मिसळायचा. जगन्यामध्ये जगन्याचा संख्यात्वा भाग मिसळला तर जे उत्तर येईल तो काय होणार, उत्कृष्ट काळ होणार. तर जगन्य काळाचा संख्यात्वा भाग त्याच्यामध्येच मिसळायचा, म्हणजे काय ना उत्कृष्ट काळ येणार. म्हणजे अंतर्मुहूर्त संख्यात गुणिले संख्यात अधिक 1 हे उत्तर येते. ज्या संख्येनं आपण भागलं त्यामध्ये 1 अधिक करून मी गुणलं की त्याचं उत्तर येते. म्हणजे आपण समजा जगन्य काळ 2 आहे आणि त्याचा दुसरा भाग 2 ही संख्या त्याची संख्या मानली, जगन्य काळ 2 मांडला आणि त्याची संख्या त्याची संख्या 2 मांडली, तर 2 ला 2 ने भागला आपण. 2 + 2/2 काय ना 2 अधिक 1 ही बरोबर 3. म्हणजे 2 ला 2 ने भागायचं आणि 3 ने गुणायचं.
उत्तर काढायची पद्धत आहे ती. जे जगन काळ आहे त्याला संख्यातानं भागलंय, तर त्याच्यामध्ये 1 अधिक करून त्याला गुणलं की उत्तर येते आपल्याला. म्हणून इथं आपण मानलं एक की हा जगन काळ 2 समय आहे, तर उत्कृष्ट काळ किती येईल? 3 समय येईल. एक उदाहरण मानूया, हेच बहुतेक त्यांनी घेतले उदाहरण, असं 3 आले. आता त्याच्यापेक्षा 8 अपकर्षाचा जो 7वा अपकर्ष आहे त्या काळामध्ये आयुबंधाचा जो सगळ्यात कमी आणि मध्यम ह्याच्यातले सगळे एक समय अधिक मध्यम भेद येणार. आता इथे 2 आणि 3च्या मध्ये काही नाहीये, परंतु जे मुख्य वास्तविक गणितामध्ये अनेक समय येणार तेवढ्या संख्येत भेद होणार त्याची. नंतर आता 7व्या अपकर्षामध्ये त्याने आयु बांधली, तर त्यातला जगन्य काळ जो आहे तो 8व्या अपकर्षाच्या उत्कृष्ट काळापेक्षा संख्यात पट आहे. हा जो 8वा असेल त्याच्यापेक्षा संख्यात पट, म्हणजे 3च्या दुप्पट करू आपण, 6 येणार. हा 6 समय आहे. आणि त्याचा उत्कृष्ट काळ जो आहे त्याच्या संख्यात्व भागातील प्रत्येक ठिकाणी आपल्या जगण्यापेक्षा आपला उत्कृष्ट काळ हा संख्यात्व भाग अधिक आहे. आणि पुढचा जो जगन्य काळ आहे उत्कृष्टापेक्षा पुढचा जगन्य तो संख्यात पट येणार, संख्यात गुणा. म्हणजे 6 मध्ये पुन्हा काय करायचं आपण? 2 भागायचं, 3 गुणायचं, किती येणार? 3 ते 9 येणार. 9 समय तर मांडला त्याचा उत्कृष्ट काळ. काय करा लक्षात आलं का श्वेता? मला वाटलं की काहीतरी अवघड आहे, अवघड काही नाही, सोपं एकदम. 8 अपकर्षामध्ये आयुबंध केला तर त्यातला सगळ्यात शेवटचा काळ असेल ते आयुबंधाचा छोटा असणार काळ. तर त्यामध्ये तो जो 8वा अपकर्ष काळ सगळ्या जीवांचा सारखा असत नाही. 8 अपकर्षाचे आयु बांधणारे जीव अनेक आहेत, 100 जीव आहेत समजा, तर त्यातले जगन्य आयु कोणी जगन्य काळच्या द्वारे बांधतील, कोणी त्याच्यापेक्षा 1 समय अधिक बांधतील, कोणी 3 समय अधिक, अनेक 2 समय अधिक बांधतील, असं त्याच्यापर्यंत तिथून ते जगन्यापासून उत्कृष्टापर्यंत किती आहे? तर जगन्याचा संख्यात्व भाग अधिक, जगन्यामध्ये त्याचा संख्यात्व भाग मिसळायचा, म्हणजे त्याचा उत्कृष्ट काळ येतो. तर कोणी उत्कृष्ट काळाच्या द्वारे बांधतील, कोणी जगन्याच्या द्वारे बांधतील, कोणी मध्यमतेच्या भेदाच्या द्वारे बांधतील आयु. तर ते काळ घेतलेले. मग त्याच्यापेक्षा 7व्या अपकर्षामध्ये तो जो आयु बांधेल त्याला त्याचा काळ काय असणार? त्या 8व्या अपकर्षापेक्षा मोठा असणार त्याच्यापेक्षा. मग तो किती आहे? तर तो जर जगन्य त्याच्यापेक्षा संख्यात पट आहे. 8व्याच्या उत्कृष्टापेक्षा सुद्धा 7व्या अपकर्ष काळाचा जो जगन्य काळ आहे आयुबंधाचा तो संख्यात पट आहे. आणि त्याच्यापेक्षा त्याच वेळेचा उत्कृष्ट काळ जो आहे तो संख्यात्व भाग अधिक आहे. आता ह्यापेक्षा कोणी जीव 7च अपकर्षाच्या द्वारे आयुबंध केलेला आहे, हा 8 अपकर्षवाला जीव आहे. आता ज्याने 7 वेळाच अपकर्ष काळामध्येच आयुबंध केलेला आहे, अशा जीवाचा जो आयुबंधाचा जगन्य काळ आहे तो ह्याच्यापेक्षा संख्यात पट आहे. तो कुठे येणार होता? इथे येणार. हे 7 अपकर्षवाले जीव घेतले आपण. तर ह्याचा जगन्य काळ ह्याच्यापेक्षा संख्यात पट असणार. मग 9ला आपण 2 गुणलं तर काय होणार? 18 होणार. आणि ह्याचा संख्यात्व भाग, ह्याचाच उत्कृष्ट काळ किती आहे? ह्याचा संख्यात्व भाग अधिक आहे, उत्कृष्ट. 18ला 2 भागा 9 येणार, तर ह्याचं किती येणार? 27. म्हणजे ज्याने 7 अपकर्षाच्या द्वारे आयु बांधलेला आहे त्यांचा जो 7वा अपकर्षाचा काळ असेल तो 8 वेळा अपकर्ष काळामध्ये बांधलेला आयु जो जीव आहे त्याच्या 7व्या अपकर्षापेक्षा सुद्धा ह्याचा मोठा असणार काळ. ज्या वेळेला जास्त वेळा आयु बांधले तर त्यांचे आयुबंधाचे काळ छोटे आहेत आणि कमी वेळा आयु बांधले त्यांचे आयुबंधाचे काळ मोठे आहेत. बरं, आता हा किती वेळा बांधणार हे आधीच ठरलेलं आहे का? कारण त्याचा छोटा ह्याचा मोठा, तर हे काय ज्या त्या वेळेला बांधेल त्याला तो काळ तसाच येणार ना. तसं नाही, आयुबंधाचा काळ बरोबर आहे की. मग तो तसाच त्या पद्धतीनेच येणार. तो जीव किती वेळेला आयु बांधतोय ना त्याच्यावर त्यांनी पहिल्या वेळा पण बांधले, दुसऱ्या वेळेला पण बांधले, म्हणजे 8व्या वेळेला पण बांधत जाणार ना तो.
तर त्याचे काळ ते छोटे छोटे होत जाणार. त्याने पहिला लाळ बांधला होता त्याला मोठ्या काळच्या द्वारे बांधला, पुन्हा दुसऱ्या लाळ बांधला तो छोट्या काळच्या द्वारे बांधला, त्यापेक्षा कमी काळच्या द्वारे बांधला, असंच होणार ना. आणि तसं तर ठरलेलं आहेच की, म्हणजे आपल्याला माहित नाही पण केवली भगवंतांना माहित आहे आपण किती वेळा बांधणार ते. आता ह्याच्यानंतर पुन्हा तो जो 8 अपकर्ष काळच्या द्वारे आयु बांधणारा जीव आहे त्याचा जो 6वा अपकर्ष येईल, तर हा 7व्या अपकर्ष वालाचा जो उत्कृष्ट काळ आहे त्याच्यापेक्षा संख्यात पट येणार. दुसरीकडे गेलं की नाही तिथं संख्यात पट करायचं आणि त्याच्याच उत्कृष्टामध्ये संख्यात्व भाग अधिक करायचं. सगळ्या ठिकाणी हेच करायचं. आता मला असं वाटतं हे उद्या तुम्ही सगळं पूर्ण कोष्टक बनवून आणाल श्वेता. असे 72 कोष्टक करायचे. आता इथं काय होणार, हे 7 अपकर्षाच्या द्वारे बांधणार त्यांचे काय येणार, मग ह्याचे इथून येणार बघा, हे 6 अपकर्षाच्या द्वारे बांधणाऱ्यांचे काय, मग 5 अपकर्षाच्या द्वारे बांधणाऱ्याचे काय, मग 4 अपकर्षाच्या द्वारे बांधणारे का, असं असं सरळ जायचं इथपर्यंत. मग इथून पुन्हा खाली यायचं इथं. हे असं कोष्टक तयार होणार असं. तर हे जगन्य जर उत्कृष्ट येणार, त्याच्यापेक्षा संख्यात्मक भाग अधिक, त्याच्यापेक्षा पुढचं जगन्य संख्यात्मक, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट संख्यात्मक भाग अधिक, त्याच्यापेक्षा जगन्य संख्यात्मक, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट संख्यात्मक भाग अधिक, असे 6वा है ना. मग 6 अपकर्षाच्या द्वारे आयुबंधक बांधणाऱ्याचा हा 6वा अपकर्ष झाला, त्याचा उत्कृष्ट काळ. त्याच्यापेक्षा आता कुठं जायचं, खाली 5व्या मध्ये जायचं. म्हणजे 8 अपकर्षामध्ये आयुबंध करणाऱ्या जीवाचा 5वा अपकर्ष काळ. 6व्याच्या नंतर इथं ह्याचा 5वा येणार. मग असं हे 5वा अपकर्ष जगन्य उत्कृष्ट, 7 अपकर्ष वाल्याचा 5वा जगन्य उत्कृष्ट, 6 अपकर्ष वाल्याचा 5वा जगन्य उत्कृष्ट आणि 5 अपकर्ष वाल्याचा जगन्य उत्कृष्ट असे. मग जगन्यापेक्षा उत्कृष्ट संख्यात्मक बाधित आणि उत्कृष्टापेक्षा जगन्य संख्यात्मक असं करत जायचं. आणि मग पुन्हा हे तर 5व्याचं झालं. मग पुन्हा 4था अपकर्ष काळ येणार इथं. 8 अपकर्ष वाल्याचे 4था अपकर्ष, मग 7 अपकर्ष वाल्याचा 4था अपकर्ष, 6 अपकर्ष वाल्याचा 4था अपकर्ष, 5 अपकर्ष वाल्याचा 4था, आणि नंतर इथं पुढे 4 अपकर्ष वाला येणार जीव. पुन्हा मग इथं 3 अपकर्ष वाला येणार, 3रा अपकर्ष येणार, 8 अपकर्ष वाल्याचा 3रा, मग 7 अपकर्ष वाल्याचा 3रा, 6 अपकर्ष वाल्याचा 3रा, 5 अपकर्ष वाल्याचा 3रा, मग 4 अपकर्ष वाल्याचा 3रा आणि मग 3 अपकर्ष वाल्याचा पहिला, म्हणजे तिथं 3रा आहे. परत वरच 7वा ते आता सांगितलं की तसंच हा ओळी नाही येणार तसं. मग तिसरा इथं एक वाढत जाणार प्रत्येक ठिकाणी. मग इथं 2रा अपकर्ष येणार. मग त्याचे जगन्य उत्कृष्ट, जगन्य उत्कृष्ट, जगन्य उत्कृष्ट 2रा अपकर्ष वाला येणार तिथं. मग पुढे खाली 8व्या अपकर्ष वाल्याचा पहिला अपकर्ष, 8 अपकर्ष वाल्याचा पहिला अपकर्ष तो जगन्य उत्कृष्ट, मग 7 अपकर्ष वाल्याचा पहिला, 6 अपकर्ष वाल्याचा पहिला, 5 अपकर्ष वाल्याचा पहिला, मग 4 वाल्याचा, मग 3 वाल्याचा, 2 वाल्याचा आणि शेवटी मग एकाच वेळेला एकाच अपकर्षामध्ये आयुबंध करणारा त्याचा एकच अपकर्ष काढणार. म्हणून ज्यावेळेला ते जादा संचित करण्यासाठी, ज्यावेळेला म्हणजे आयुकर्माचा जादा संचय करण्यासाठी सांगितलं होते काय घेतात की पूर्वकोटीचं आयुष्य ज्याचं आहे त्याचा 2 त्रिभाग गेला आणि 1 त्रिभाग शिल्लक राहिला असताना पहिल्या अपकर्षामध्ये त्याने आयु मानली, परंतु त्या एकाच अपकर्षाच्या द्वारे बांधलं त्याने, त्याचा संचय जास्त घेतात. तो पुढे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या आयुबंध करणार नाही. त्या पहिल्याच अपकर्षामध्ये तो आयुबंध करणार, तो सगळ्यात मोठा काळ. मग तो जो पहिला अपकर्षवाल्याचा तो तिथं आला ना 72वा काळ, 71 आणि 72वा काळ, तर तो सगळ्यात मोठा आहे. म्हणजे हे 8 अपकर्षामध्ये जेवढे आयुबंध होईल त्याच्यापेक्षा त्या एका अपकर्षामध्ये, कारण का संख्यात पट होत गेला ना,
इथंच विचार करा ह्या पहिल्या ह्याच्या जगण्यापेक्षा जो उत्कृष्ट संख्यात भाग आले त्याच्यापेक्षा पुढच्या जगण्य संख्यात पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट संख्यात भाग आले असं आपण तेवढं गुन्हा करत जाणार आणि तो पहिला अपकर्ष शेवटी येणार. म्हणजे ह्याने 8 अपकर्षामध्ये आई बांधलं परंतु त्याचा जेवढा संचय झाला नाही त्याच्यापेक्षा एकाच अपकर्ष परंतु उत्कृष्ट काळ एकाच अपकर्षाच्या द्वारे त्याने आई बांधलं परंतु त्याचा संचय जास्त आला कारण त्याचा आयुबंधाचा काळ मोठा आहे. आणि हे जाता हे तुमच्यावर जबाबदारी ते काढून आणून दाखवायचं मला. संख्यात शेवटपर्यंत 72 काळाचं ते अल्पभूत आमचं संदृष्टी कुठं उत्कृष्ट संचयसाठी हा उत्कृष्ट संचय त्याचा होतो जास्त सांगितलं त्याचा तो पहिला अपकर्ष काळाच्या मध्ये जो उत्कृष्ट येईल ना त्याचा येतो तो काळ आणि तसं पण येतो तो म्हणजे एकच अपकर्षाच्या द्वारे बांधला तर त्याचा उत्कृष्ट बंध काळ येऊ शकतो. म्हणजे एकच अपकर्षाच्या द्वारे जो आयुबंध करतो त्याचा काळ उत्कृष्ट सगळ्यात जास्त आहे मोठा आहे सगळ्यात. आयु त्याला आताची आयु मोठी पाहिजे हे कशासाठी पाहिजे त्या आयुचा आणि ह्या संचयाचा काय संबंध आहे? एका अपकर्षाच्या द्वारे त्यांनी शेवटी बांधलं तरी पण होतोय परंतु त्याचा जलचर हा संबंधी आयु बांधतो ना तो तर तो तिथं पूर्वकोटी आयुवाला घेतला जीव जे पूर्वकोटी आईचं त्यांनी आयु बांधलं असं जीव घेतला. वर्तमानामध्ये आयुष्य जास्त असल्यामुळे संचय जास्त आहे त्याच्याजवळ आयुचा आयुष्य परमाणूचा अजून प्रत्येक बांधतात असतं. हा उत्कृष्ट बंधक काळाच्या द्वारे बांधणारा असं घेतात ना. मग उत्कृष्ट बंधक काळ कुणाचा येतो की जो एकाच अपकर्षाच्या द्वारे आयु बांधतो त्याचा आयुबंधाचा काळ मोठा येतो सगळ्यात आणि 8 अपकर्षाच्या द्वारे बांधतो त्याचे आयुबंध काळ मोठा येत नाही. 8च्या सगळे जोडला बेरीज केली तरी सुद्धा त्या एक अपकर्षवाल्याच्या काळापेक्षा छोटाच काळ येणार. 8चे म्हणून बेरीज करायची. म्हणजे त्यानं जेव्हा बंध बांधला एकाच अपकर्ष काळामध्ये तर तो संचय म्हणजे त्या समयाला त्याचा उत्कृष्ट संचय धरायचा आहे का म्हणून आपल्याला उत्कृष्ट आयुवाला घ्यायचंय का? श्रेणिक राजाने 33 साला बांधली होती ती 84 पर्यंत आली होती कमी घेतली ना पण 33 साला नाही. आणि 33 सागर आयु झाली बंधक काळ चालला इथं आयु किती बांधलं त्याच्यावर अवलंबून नाही. त्याने आयुचा बंद करत असताना किती काळपर्यंत आयु बांधली अंतर्मुहूर्तच परंतु तो अंतर्मुहूर्त छोटा मोठा आहे ना. मग मोठ्या अंतर्मुहूर्ताच्या द्वारे कोण जो आयु बांधेल त्याचा जो प्रदेशाचा संचय जे आयुबंधाचे जे आयुचे परमाणू आहेत ते जास्त संचित होणार. जो एकाच अपकर्षाच्या द्वारे आयु बांधतो त्याचा काळ मोठा असल्यामुळं तिथं समय प्रबंध जास्त बांधले जाणार आणि जो कमी काळाच्या द्वारे बांधतो त्याचा आयु कर्माचा संचय छोटा होणार. म्हणून ज्याला आपण 8 कर्मांचा उत्कृष्टाचा स्वामी बघतो त्यावेळेला कोणता जीव आयु कर्माचा उत्कृष्ट संचय करणारा होतो तर तिथे सांगितलं ना की जो पूर्वकोटीचे आयु ज्याला आहे तो 2 त्रिभाग गेल्यावर 1 त्रिभाग शिल्लक राहिल्यावर एकाच अपकर्षाच्या द्वारे उत्कृष्ट बंधन काळाच्या द्वारे आयु बांधतो. पुढे जलचरा संबंधी आयु बांधतो आणि जलचर झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये त्याचं कदली घात होतंय मरण होतंय आणि पुन्हा तो पूर्वकोटीची आयु बांधतो तिथं पुढची आयु. मग ते मागचं बांधलेलं आयुष्यातलं आता शिल्लक राहिलेलं आणि पुन्हा आता नवीन बांधलेलं ते 2 उत्कृष्ट बंधक काळ घेतले आणि त्याचा दोन्हीचा मिळून संचय त्याचा सगळ्यात जास्त असतो. जीवकांचं हे शिकवलेलं आपलं योग मार्गाने घेतले त्याला पूर्ण मी शिकवलं आयुबंधाचं आता सुद्धा जे झालं त्यावेळेला तर ते आयुबंधाचा कुणाचा संचय जास्त असतो तिथं तिथं घटवलं. तर काय चालवत आता तर हे आयुबंधाचे 72 काळ जगाने उत्कृष्ट हे एकापेक्षा कमी जास्त कोणते आहेत त्याचं अल्पभूत्व अशा प्रकारे होत आहे. आता उद्या तुम्ही चार्ट करून आणल्यावर बघूया सूचना बरं एवढा मोठा हे करा चार्ट त्याच्यामध्ये हे ह्याच्या 2 संख्या घेऊन हे संपूर्ण गणित करा जे माझं काम वाचत तेवढं आपल्या याच्यामध्ये घालायला येते छापणार आहे ना ते अच्छा तुमसे लेको तुमसे छाप देंगे हाँ ये अच्छा कंप्यूटर पर बना लेंगे 4 वाजले
आता अजून आयुर्बंधाचं जीवन चालकं होतो राहिले, हे काळ चालकं होतो सांगितलं. 72 काळ आहेत आयुर्बंधाचे एकूण, म्हणजे त्याच्यामधले मध्यम भेद पण आहेत, परंतु हे 72 काळ सांगितले. त्याच्यामध्ये कोणता छोटा आणि कोणता मोठा आहे, सगळ्यात हा छोटा आणि त्याच्या पुढचे मोठे 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 होत गेले. हा, इथं त्या नोट्स मध्ये पण इथं केलेलं आहे 72च काळाचं असं. अर्थसंदृष्टी पण आहे, हे असं हे केलेलं आहे. पहिला, दुसरा, तिसरा त्याचं असे 72 काळ केले. ते नोट्स कुणाकुणाला पाहिजे होतं म्हणजे हाँ जगन्य उत्कृष्ट अंक संदृष्टि नहीं लिखी, इसमें 8वां 8 7 7 ऐसा लिखा है, 6 6 हाँ 5 हाँ, तो मैंने उसमें देखा था, तो मुझे अच्छा। ओम जाना हम शुद्ध चैतन्यमय जीव आहे, ज्ञान व आनंद स्वभावी आहे. आम्ही कर्मापासून भिन्न आहे. आम्ही कर्माचा करता नाही, भोगता नाही. कर्माचा बंधक नाही. कर्म कर्मामध्ये आहे, मी माझ्यामध्ये आहे. कर्माचे प्रदेश भिन्न आहेत, माझे प्रदेश भिन्न आहेत. एक क्षेत्रावगा रूप असले तरी सुद्धा स्वतंत्र आहे, एकमेक झालेले नाही. जीवाचे प्रदेश चैतन्य रूपच आहेत, कर्माचे प्रदेश जड अचेतन रूप आहे. या भिन्नत्वाचे भाव भासन करतो अंतरंगामध्ये. गुच्छमान आयुचे पण प्रदेश आहेत आपल्या जवळ, बद्यमान पण असू शकतात, परंतु ते माझ्या रूप झालेले नाही, मी त्या रूप झालेलो नाही. ज्ञाता द्रष्टा स्वरूपो अकर्ता स्वरूपो अभोक्ता स्वरूपो शुद्धो एको ध्रुव.